मुंबईतल्या प्रत्येक घरात ना एक बिनभाड्याचा रूममेट असतो. त्याचं नाव आहे पसारा. आणि तुम्हाला माहिती आहे, रिसर्च सांगतं की हा घरातला पसारा थेट आपल्या मेंदूवर परिणाम करतो आणि स्ट्रेस वाढवणारा कॉर्टिसॉल नावाचा हॉर्मोन वाढवतो. आणि मुंबईसारख्या शहरात जिथे जागेला अक्षरशः सोन्याचा भाव आहे, तिथे ही अडचण अगदी 200 स्क्वेअर फुटांच्या घरापासून ते मोठमोठ्या 3000 स्क्वेअर फुटांच्या पेंटहाऊसपर्यंत सगळ्यांनाच भेडसावते. आणि गंमत म्हणजे हा पसारा फक्त वस्तूंपुरता मर्यादित नसतो, नाही. तो हळूहळू आपल्या वेळेवर आणि आपल्या मानसिक शांततेवरही कब्जा करायला लागतो. पण विचार करा, जर या एवढ्या मोठ्या सार्वत्रिक समस्येवर एकच एकदम साधा सोपा उपाय असेल तर? एक असा फॉर्म्युला जो प्रत्येक मुंबईकरासाठी, मग घर कोणतंही असो, काम करेल? चला तर मग पाहूया काय आहे हा युनिव्हर्सल 5 स्टेप फॉर्म्युला. ओके, तर ही आहे ती 5 स्टेप ब्लूप्रिंट. बघा, पहिलं कामाची साधनं गोळा करायची. दुसरं, कामासाठी फक्त एक छोटीशी जागा निवडायची. तिसरं, वस्तू ठेवायची की नाही हे ठरवण्यासाठी एक डिसिजन इंजिन वापरायचं. चौथं, जे काही बॉक्स भरलेत ना ते त्याच दिवशी रिकामे करायचे. आणि पाचवं, सगळ्यात महत्त्वाचं, पुन्हा पसारा होणार नाही याची काळजी घ्यायची. चला, आता यातली प्रत्येक पायरी जरा सविस्तरपणे समजून घेऊया. चला, या ब्लूप्रिंटच्या प्रत्येक भागाचा आता बारकाईने विचार करूया. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू, घरातला पसारा कमी झाला ना की आपली एकाग्रता आणि काम करायची क्षमता दोन्ही वाढतं. बघूया हे कसं होतं ते. पहिली पायरी तर एकदमच सोपी आहे. आपल्याला फक्त 5 बॉक्स लागतील. कशासाठी? तर एक ठेवण्यासाठी, एक विकण्यासाठी, एक दान करण्यासाठी, एक रिसायकलसाठी आणि शेवटचा कचऱ्यासाठी. आणि हो, एक खास मुंबईकर प्रो टिप, याच्यासाठी वेगळा खर्च करायची काही गरज नाहीये. घरी जे जुने Amazon किंवा फ्लिपकार्टचे बॉक्स पडलेले असतात ना, तेच वापरा. सोपं आहे की नाही, आणि टिकाऊ पण. आता दुसरी आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्त्वाची पायरी, ती म्हणजे सुरुवात लहान करा. अहो, अख्खं घर साफ करायचा विचारसुद्धा मनात आणू नका. फक्त एक ड्रॉवर किंवा एक शेल्फ बस, आणि मोबाईलवर 15 मिनिटांचा टायमर लावा. ही पहिली 15 मिनिटं आहेत ना, ती तुम्हाला कामाला लागण्यासाठी जी ऊर्जा हवी असते ती देतील. बरं, आता येते तिसरी पायरी, आपलं डिसिजन इंजिन. यालाच आपण म्हणणार आहोत 90/90 रूल. हा नियम इतका भारी आहे की तो आपल्या भावनांना जरा बाजूला ठेवतो आणि फक्त लॉजिकने विचार करून निर्णय घ्यायला मदत करतो. नियम एकदम सरळसोट आहे. कोणतीही वस्तू हातात घेतली की स्वतःला 2 प्रश्न विचारायचे. पहिला, मी ही वस्तू गेल्या 90 दिवसात वापरली आहे का? आणि दुसरा, मी ही वस्तू पुढच्या 90 दिवसात वापरणार आहे का? जर आणि फक्त जर दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तरच ती वस्तू ठेवायच्या बॉक्समध्ये जाईल, नाहीतर विषय संपला. चौथी पायरी म्हणजे ॲक्शन टाईम. ज्या दिवशी पसारा काढायला बसाल ना, त्याच दिवशी हे सगळे बॉक्स घराबाहेर काढायचे. अजिबात उशीर नाही. विकायच्या वस्तू लगेच OLXवर टाका. दान करायच्या गुंजसारख्या संस्था आहेतच. कागद प्लास्टिक आपल्या रद्दीवाल्याला द्या आणि बाकीचा सरळ कचरा. सगळ्यात महत्त्वाचं, काम अर्धवट सोडू नका. आजचं काम आजच. आणि आता शेवटची 5वी पायरी, ही आहे पुन्हा पसारा होऊ नये यासाठी. नियम आहे 1 in 1 out. म्हणजे काय, तर घरात एक नवीन वस्तू आली की त्याच प्रकारची एक जुनी वस्तू घराबाहेर गेलीच पाहिजे. समजा नवीन शर्ट घेतला, मग एक जुना शर्ट लगेच दान करा. यामुळे काय होतं, घरातल्या वस्तूंचा बॅलन्स कधीच बिघडत नाही. ठीक आहे, हा फॉर्म्युला तर मस्त आहे, पण प्रश्न असा आहे की मुंबईतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घरांमध्ये तो कसा वापरायचा. कारण साहजिक आहे, एका 1 RK मधली अडचण आणि एखादा पेंटहाऊसमधली अडचण खूप वेगळी असणार, बरोबर? चला, इथे बघूया. 1 RK मध्ये सगळ्यात जास्त त्रास असतो तो जमिनीवरच्या जागेचा, बरोबर? तिथे फ्लोटिंग शेल्फ्स अगदी जादू केल्यासारखं काम करतात. 1 BHK मध्ये घरात शिरतानाच आणि किचनमध्ये पसारा दिसतो. तिथे एक स्लिम कन्सोल टेबल ठेवलं की प्रश्न मिटतो. 2 BHK आणि त्याहून मोठ्या घरांमध्ये मुलांची खेळणी आणि पॅन्ट्री ही एक डोकेदुखी असते. तिथे चाकं असलेले टॉय बिन्स खूप उपयोगी पडतात. आणि जर पेंटहाऊस असेल तर मोठमोठ्या वॉर्डरोबसाठी मोटराइज्ड रॅक्समुळे खूप जागा वाचते. तर मग आता हे सगळं तर कळलं, पण खरी गोष्ट आहे, सुरुवात कुठून आणि कशी करायची? उत्तर आहे फक्त 15 मिनिट. हो, ऐकलात ते बरोबर आहे, फक्त 15 मिनिट. एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, छोट्या छोट्या विजयांमुळेच मोठी गती मिळते. विचार करा, एक ड्रॉवर साफ केल्यावर जो आत्मविश्वास मिळतो ना, तोच तुम्हाला पुढचं अख्खं कपाट साफ करायला प्रेरणा देतो. म्हणून जास्त विचार करू नका, आत्ताच सुरुवात करा. घरातला कुठलाही एक ड्रॉवर निवडा.
आपला 90/90चा नियम वापरा आणि लागा कामाला. तर मग ठरलं, तुमचा पहिला छोटा विजय कोणता असणार आहे?